सर केलेले आहे. चला लगेच सुरुवात करायची खेळायला. पंचांना विनंती आहे की आपण सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. नानाजी गोंडली साहेब उपाध्यक्ष भिवंडी 40+ चाचणी स्पर्धेसाठी त्यांनी 5,000 रुपये दिलेले आहेत ना. पूर्ण सीझनसाठी षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिकसाठी टी शर्ट. त्यानंतर माजी अध्यक्ष पद्माकर चौधरी साहेब यांच्याकडून यूट्यूबसाठी तब्बल 50,000 रुपये रोख रक्कम दिलेली आहे. बालाराम भोईर कर्णधार जय भोलेनाथ सरवलीपाडा यांच्याकडून या चाचणी स्पर्धेसाठी 5,000ची रोख रक्कम. तसेच भिवंडी 40+ कमिटीचे उपाध्यक्ष सन्माननीय मनोजजी टावरे साहेब यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर चला आपण सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. यानंतर होणार सामना अमर स्पोर्ट कासने आणि त्यांच्या विरुद्ध विजय स्पोर्ट खांडपे या दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉस बॉक्समध्ये येऊन बसायचं आहे. कारण पहिल्या पारीच्या समाप्तीनंतर लगेच आपलं नाणेफेक केलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. खेळाला सुरुवात होते. पहिल्या चेंडूची फेकी. यावेळेस आपण पाहिलं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये होत तसा घेता आला नाहीये. परिणाम स्वरूप वाहतोय एकच धाव. एका धावेने स्वतःचा आणि संघाचा श्रीगणेशा केला जातोय. यस या ठिकाणी शुभाग म्हणतोय सन्माननीय जितेंद्रजी पाटील साहेब भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाचे उपाध्यक्ष त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाजच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या त्यांच्याकडून आपल्याला स्पॉन्सर झालेला पाहायला मिळतंय. या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकता सिंगल रन येते. राजू पाटील एक चांगला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. यस पाहूया पुढील चेंडू. या वेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. निर्धावचे होते सांगता. मागच्या हंगामामध्ये प्रत्येक गोलंदाजा गर्दनकाल ठरणारा खेळाडू म्हणजे राज अंडी यावेळेस स्ट्राईकला आपण पाहतोय. पुढील चेंडूचा सामना जागा बनवली आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. गती कमी केली. अतिशय हुशारीची गोलंदाजी राजू पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यस गुंदवली संघाचा हेमन ज्याने षटकारची हॅट्रिक पूर्ण केली होती त्याने आपला टी शर्ट घेऊन जायचा आहे. नानाजी गोंदली साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण सीझनसाठी षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक यासाठी टी शर्ट प्रदान केलेला आहे. तर आपण इथं उपस्थित असाल तर आपला टी शर्ट घेऊन जायचा आहे. यावेळेस सोडवलाय इनफिल्डच्या वरतून एका टप्प्याने चेंडू जाईल सीमा पार येईल चौकार. पाहूया 4 धावा आलेले आहेत. 4 धावेने स्कोअर कार्ड मध्ये बदल 7 धावा. यावेळेस मात्र लय बिघडलेले आहे आणि इथं मात्र 1 धाव कंप्लीट होते. पंचांच्या माध्यमातून आपण पाहू शकता वाईटचा इशारा येतोय. 2 धावा अजून अकाउंट मध्ये जमा होत आहेत. 9 धावा धाव फलकावरती. आपण पाहतोय मागच्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कुठेतरी थोडासा प्रेशर जाणवला गोलंदाजीवरती आणि लगेच व्हाईट बॉल हाताला गेला. यावेळेस पुढे सरसावून क्या बात आहे. तडाका कडक फटका चेंडू सीमा पार इथे चौकार.
यस, आपण जर पाहिलं तर या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार 13. या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. आपण जर पाहिलं तर योगेश यांनी एक चौकार आणि त्यानंतर राजन डी नो डाऊट त्याने एक चौकार. अशा रीतीने दोन्ही फलंदाजांनी मात्र चांगली नजर जमवलेली आहे आणि चांगले फटके पाहायला मिळाले, जे फटके की तो आत्मविश्वास देऊन जातोय. अशा पद्धतीने धावसंख्या जर पाहिली तर 13 या अंकावरती 13 धावा. पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. यस, संदीप भगत होते यावेळेस गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिले 13 धावा खर्च केले होते. पाहूया इथं यावेळेस चेंडूला खाली ठेवला होता. विकेट किपर थोडीशी कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळालं, परंतु कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. निश्चितच आपण पाहतोय षटकाराच्या हॅट्रिक साठी नानाजी गोंडले साहेब यांच्या माध्यमातून टी शर्ट प्रदान केलेले आहेत. हेमंत पाटील याने षटकारांची हॅट्रिक केली होती आणि तो टी शर्ट इथं मात्र प्रदान करीत आहेत. कॅमेरामॅन स्टेज कव्हर करायचा आहे. निश्चित आपण पाहू शकता सन्मान्य अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्ते जो टी शर्ट आहे हॅट्रिक साठी तो प्रदान करताना पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे, खूप खूप धन्यवाद. पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला एका टप्प्याने चेंडू कलेक्ट होईल का, आणि तो परिणाम आपण पाहिला तर अवसर आहे 2 धावांचा. थोडीशी वाईडिश पैकी पाहायला मिळते आणि ओव्हरच्या माध्यमामध्ये अजून एक धाव कंप्लीट केली जाते. रनिंग बिटवीन द विकेट खूपच चांगली. 2 धावांनी स्कोर कार्ड मध्ये बदल. धावसंख्या पाहतोय आपण धावफलकावरती 16 धावा. यस, ज्या खेळाडूने टी शर्ट पटकावलेला आहे आणि ती टीम जर खेळत असेल तर त्यांनी तो टी शर्ट घालून खेळायचा आहे. संदीप बघत पुन्हा एकदा तयार होते. 16 धावा धावफलकावरती. यावेळेस उडवलाय, काय घडते पाहूया आणि अचूकरित्या झेल कलेक्ट केला जात आहे. फलंदाज फेल ठरतोय झेलच्या स्वरूपात. निश्चितच आपण जर पाहिलं तर कुठेतरी घातक ठरत होणारा फलंदाज इथं मात्र खायला मिळाले झेलच्या स्वरूपाने. अचूकरित्या झेल कलेक्ट करता आल्या. फटका सजवला होता परंतु टायमिंग आणि ताकद झोकता आली नाही. परिणाम स्वरूप लांबी कमी आणि फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज शैलेश येतोय मैदानाच्या आतमध्ये डाबाला आकार देण्यासाठी. संदीप पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. कुठेतरी कमबॅक केलेला आहे. धावांवरती रोख लागलेली आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस हलक्या हाताने खाली रिजन मध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट झाली. थोडेसे पंबलिंग पाहायला मिळाली. चुकीला माफी नाही आहे आणि एका धावेचा दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन कन्व्हर्शन पाहायला मिळालं. या 2 धावेने धावसंख्या 16 या अंकावर 18 या अंकावरती जाऊन पोहोचते. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 13 धावा होत्या आणि या ओव्हरमध्ये कुठेतरी एक कंजूस बरी गोलंदाजी याला म्हटलं जातं असं षटक प्रगतीपथावरती संदीप भगत यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. निश्चितच आपण हे नेहमी सत्र पाहतोय की एखाद्या सवंगड्याने जर चुकी केली असेल तर त्याच्यावरती पांघरून टाकण्याचं काम या दुसऱ्या सवंगड्याचं असतं आणि ते इथं चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. पुढील चेंडू
स्लोअरचा मारा पवित्रा चेंज केला होता, बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आला नाही आहे आणि निर्धावची झाली सांगता. क्या बात आहे, खूप चांगलं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बंदऱ्या मारुती काल्हेर संघासमोर खेळत असताना 5 धावांचं षटक टाकताना संदीप भगत यांचा आत्मविश्वास आपण पाहिला, किती छान होता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 9च्या सरासरीने 18 धावा लागल्या गेल्या. येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावांची अजून मजल मारली जाईल हा येणारा काल सांगून जाईल. तत्पूर्वी मी तर म्हणेन की वडगर संघाने कमबॅक केलेला आहे. वार पलटवार क्रिकेटचा हा सूत्र आहे. पलटवार करत असताना इथं मात्र बंदऱ्या मारुती काल्हेर कशा प्रकारे फलंदाजी करेल, धावांची लयलूट करेल की त्या उलट जो दबाव बनवलेला आहे संदीप भगत याने, तो दबाव कायम अबाधित ठेवतील का येणारे गोलंदाज, हेही पाहण्यासारखं राहील. भिवंडी ग्रामीण 40+ माध्यमातून आयोजित केलेलं अध्यक्ष चषक चाचणी स्पर्धा 2024-25 हे आयोजन आपण पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीचे खेळपट्टी सजवलेली आहे. पूर्ण कमिटी या चाचणी स्पर्धेला पूर्ण करण्यासाठी मेहनत घेत आहेत. या स्पर्धेसाठी ज्यांनी पडद्या पुढून पडद्या मागून सहकार्य केलेल्या सर्व मान्यवरांचं मी या कमिटीच्या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करतोय. ज्यांनी स्वतःने जे काही सहकार्य केलेलं आहे त्यांचंही खूप खूप धन्यवाद. चला खेळाला लवकर सुरुवात करायची आहे, वेळ कमी खर्च करायचा आहे. यानंतर होणारा सामना मित्र आपण पाहणार आहोत. अमर स्पोर्ट कासने वर्सेस विजय स्पोर्ट खानपे या दोन्ही संघादरम्यान होणार आहे. तर दोन्ही संघ नायक उपस्थित आहेत. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर त्याच्यामध्ये नाणेफेक केले जाईल. संदीप पाटील यावेळेस येतोय. संदीप भगत मागची ओव्हर आपण पाहिली, सरसावतय गोलंदाजी मार्क वरती. तर पाहूया काय घडतंय. यावेळेस उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली, परंतु जेज करताना कुठेतरी चुकी पाहायला मिळाली आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय की इथं मात्र खर्च केले गेल्या 2 धावा. संधीला पुढे केस असतात आणि मागे टक्कल असते. एकदा का ती हातातून निसटली तर पश्चातापाशिवाय काही उरत नाही आहे. आपण जरी झेल कन्वर्ट केलं असतं तर 2 धावा वाचले असते, गडी बाद झाला असता. परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, काही घडेल ते सांगता येत नाही आहे. संदीप पाटील पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेस उडवलाय, हा चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमा पार, येईल बिग हिट, बिग ब्लास्ट, षटकार. निश्चितच वाट पाहत होता कधी मला कमजोर चेंडू मिळतोय, कधी मला कमजोर चेंडू मिळतोय, आणि समोर चेंडूला ठेवला होता आणि समोर रडारमध्ये आल्यानंतर योगेश काय थांबत नाहीये. बिग ब्लास्ट, मोठा फटका आपण पाहायला मिळाला षटकाराच्या रूपाने. षटकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 26 धावांवरती जाऊन पोहोचले गेले आहे. निश्चितच वार पलटवार हा क्रिकेटचा मेन सूत्र असतो आणि ते अवलंबताना पाहायला मिळत आहेत. मित्र आपण जर पाहिले तर संदीप भगत यांनी खूप चांगली गोलंदाजी केली. संदीप पाटील गोलंदाजी मार्कवरती आला आणि इथं मात्र 2 चेंडूंमध्ये 8 धावा खर्च केल्या. असं म्हटलं जातं की नावामध्ये सर्व काही असतं, परंतु कर्मामध्ये सर्व काही दडलेलं असतं. ज्याचं कर्म श्रेष्ठ तोच ठरतो श्रेष्ठ. तर पाहूया इथं मात्र गोलंदाज कमबॅक करतो का हे पाहण्यासारखं राहील, कारण धक्क्याने माणूस सुधारतो असं म्हटलं जातं. एक षटकाराचा धक्का आपल्याला कुठे खेचून आणतोय पाहण्यासारखं राहील. ठीक आहे, चला वेळ कमी खर्च करायचे आहे. संदीप पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. योगेश ताकदीने बॅट धरून आहे. या वेळेस फुलटाच डिलिव्हरी होती. इथं मात्र आपण पाहिलं तर कमजोर फटका लागला, हवं तसं घेता आला नाहीये. कारण नेहमी असं होतंय, सर्व जी ताकद आपल्या मनगडावरती ज्यावेळेला आपण आणतोय आणि अशा वेळेस जर स्लोअरचा मारा होतोय त्यावेळेस त्या फटक्यामध्ये कुठेतरी कमजोरता पाहायला मिळते. आणि तीच इथं फुलटॉस डिलिव्हरी टाकली होती. एक ललचावणारा चेंडू दिला होता.
पुन्हा एकदा गोलंदाज या वेळेस वेरिएशन पाहू शकता आपण. ऑफ स्टंपवर चेंडू ठेवला होता, गती कमी केली आणि इथं मात्र चेंडूला सोडून दिलं. निर्धावची झाली सांगता. षटकाराच्या नंतर इथं कुठेतरी मित्र म्हणे एक चांगली कामगिरी गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. निश्चित पंचांशी कोणीही वाद घालायचं नाही आहे. तुम्हाला जी शंका अशंका असेल तुम्ही नंतर कळू शकता पत्राच्या द्वारे. असा नियम कमिटीने बनवलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये पंचांशी कोणीही वाद घालायचं नाही आहे. यावेळेस पाहू शकता ऑनसाईडला चेंडू खेचून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आपण पाहिलं तर बाउंड्री लगत चेंडू फेकी होते तोपर्यंत 2 धावांचा अवसर आहे. या 2 धाव्याने स्कोअर कार्ड पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहिली तर 29 या अंकावरती जाऊन पोहोचते. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. निश्चित सर्व टीमला सूचित केलेलंच आहे, कारण आपण हा दुसरा तिसरा सामना खेळतो. या वर्षी आपण एक नवीन नियम लागू केलेला आहे की जो बॉल दिला जाईल पंच देतील तो बॉल कुठलाही खेळाडू चेक करणार नाहीत. पंच जो बॉल देतील त्या चेंडूवरती खेळवला जाईल आणि सर्व स्पर्धा ज्या आहेत त्या 70 या बॉलनेच खेळवल्या जातील. यावेळेस पाहू शकता आपण पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने काव करूनला चेंडू ट्रॅव्हल्स होते. एक धाव कंप्लीट केली, थोडासा दबाव टाकला आणि इथं मात्र पाहू शकता उत्तम फेकी आणि फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. राऊंडच्या स्वरूपामध्ये एक फलंदाज बाद झाला. धावसंख्या जर पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागली गेली आहे ती म्हणजे 30 धावा. ज्या अनुषंगाने संघनायकाने ओपनिंग दिला होता की आम्ही 50 धावांचं टार्गेट तरी पूर्ण करू, परंतु गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली. खास करून संदीप भगत यांनी कुठेतरी ब्रेक लावला आणि त्यानंतर मात्र कुठेतरी धावांवरती आला घातला गेला. परंतु शेवटचं षटक आहे, अंतिम षटक आहे. 12 ते 15 धावा जर या ओव्हरमध्ये आले तर निश्चित मी तर म्हणेन एक चांगली फाईट मॅच पाहायला मिळेल, कारण बंदरामारुती काल्हेर संघाकडे चांगला गोलंदाजाचा भरणा सुद्धा आहे. तर त्या कारणास्तव ही मॅच खूप टफ पाहायला मिळेल. पुढील चेंडू या वेळेस आपण पाहू शकता थोडीशी उंची प्राप्त करून दिली होती. क्या बात आहे. विकेट घेण्याचा जरूर प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलं नाही. सचिन यास एक धाव कंप्लीट केली जाते. 31 धावा धावफलकावरती. तर चला अमर स्पोर्ट कासने आणि खानपे दोन्ही संघानायक इथं उपस्थित आहेत. या षटकाच्या समाप्तीनंतर आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे, तिथे आपण नाणेफेक करणार आहोत. रवी टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, पुरेपूर फायदा घेऊ शकले नाहीत. आपण जर पाहिलं तर अर्ध्या पिचवरती जणू काही चेंडूला ठेवला होता, नजर बसली नाही, कारण आपण ज्यावेळेस क्रॉस बॅटने फटका मारतो त्यावेळेस चेंडूवरती नजर हटली जाते आणि तेच चित्र इथं पाहायला मिळालं. परिणाम स्वरूप आपण पाहतोय निर्धावची होते सांगता. पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज. एक चांगल्या चेंडूची हाताळणी इथं पाहायला मिळाली. पुढील चेंडू यावेळेस पुन्हा एकदा जागते रहोचा आदेश देत असताना क्या बात आहे, क्या बात आहे. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. या शेवटच्या ओव्हरमध्ये ज्यावेळेस तुम्ही निर्धावची हाताळणी करता त्यावेळेस आपण जर पाहिलं तर गोलंदाजाचा जे आत्मविश्वास आहे आणि फिल्डिंग प्लेचा जो आत्मविश्वास आहे तो कुठेतरी बलकट होत असतो. एक फॉर्मात असलेला खेळाडू योगेश यांना मात्र पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे, बांधून ठेवलेला आहे. पुढील चेंडू अजून एक शॉर्ट पिच डिलिव्हरी. आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. पहिल्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल मात्र धरतीला दान झाला आणि या दरम्यान आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केले गेले आहेत. फटका सजवला होता, परंतु आपण जर पाहिलं तर लांबी गाठता आली नाही आहे, उंची खूप गाठली गेली.
झेल घेण्याचा अवसर जरूर होता. प्रयत्न खूप चांगला झाला, परंतु प्रयत्नांना अपयश. 2 धावा खर्च झाल्या. 2 धाव्याने स्कोअर कार्डमध्ये बदल. 33 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. शेवटचे 2 चेंडू काही करण्यासाठी भद्रामूर्ती काल्हेर संघाला स्कोअर कार्डला बलकटी देण्यासाठी, वाढीव देण्यासाठी, परंतु रवी हाही दाखवून देतोय की माझ्यातली क्षमता आहे. ती क्षमतेचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेणार आपण पाहिलं तर तेच तर्रार गतीवरती जणू काय स्वार झालेला गोलंदाज आपण पाहतोय. एक धाव लेग बायच्या स्वरूपाने इथं अर्जित केली जाते. क्या बात आहे. निश्चितच आपली जी सामर्थ्य शक्ती आहे ती बलकट योद्ध्यासमोर दाखवायची असते आणि बलकट योद्ध्यासमोर असताना आपली कर्मकुशलता अर्पण करत असताना रवी कुठेतरी सरस ठरतोय. रवी पाटील पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस उडवलाय, कमजोर फटका आहे आणि इथं मात्र निश्चितच आपण जर पाहिल्या तर झेलच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. आपण पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर जे टार्गेट आहे ते 35 धावांचं उभं केलेलं आहे भद्रामूर्ती काल्हेर संघाने. तर चला अमर स्पोर्ट काटणे संघाचे संघनायक आणि विजय स्पोर्ट खानपे या संघाचे संघनायक आपण या टॉस बॉक्स मध्ये, तसेच व्यासपीठावर विराजमान सन्मान्य अध्यक्ष साहेब ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते, तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व अरविंदजी भोईर साहेब, आपणास विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. तसेच त्यांच्या समेत या पंचकृषीतील एक उत्कृष्ट नामांकित व्यक्तिमत्व मधुकर साहेब सुद्धा आहेत. त्यांनाही विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये अध्यक्ष चषक असा कॉल दिलेला आहे आणि यस अध्यक्ष चषक आलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. निश्चितच आपण पाहतोय की नाणेफेकीचे जे कॉल आहे ते अमर स्पोर्ट कासने संघाच्या बाजूने लागलेले आहे. तर आपण जाऊया अमर स्पोर्ट कासने संघाच्या संघनायकाकडे. आपण नाणेफेक जिंकलाच, आपला निर्णय काय असेल? सर्वप्रथम मी भिवंडी 40+ आभार मानतो, त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल आणि आम्ही फिल्डिंग करण्याचा प्रयत्न. निश्चितच आपण सर्वप्रथम त्यांचे आभार मानलेले आहेत. निश्चित या स्पर्धेची आपण पूर्ण वर्षभर वाट पाहत आहात. आज आपण गटातून इथं बाहेर पडून खेळण्यासाठी उपस्थित झालात. तर आपण या ग्राउंडवरती, ही ऐतिहासिक पिंपलास क्रिकेटची नगरी आहे, तर या ग्राउंडबद्दल आपण काय म्हणाल? खरोखरच ग्राउंड एवढा सुंदर बनवलेला आहे का खेळण्यास पण मजा येईल आणि 1 वर्ष या टुर्नामेंटची वाट बघतोय आणि बक्षीस घेऊन जाण्यासाठी सगळं आम्ही आतुरतेने वाट बघतोय. निश्चितच तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा मॅचसाठी. तर आपण जाऊया विजय स्पोर्ट खानपे संघाच्या संघनायकाकडे. आपण नाणेफेक हरलात, आता आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. तर नाणेफेक हरल्याचा काही दबाव, प्रेशर? काय नाही, आम्ही टॉस जरी जिंकला असं तरी बॅटिंगच घेतली असती आधी, तर आमच्या मनासारखं झालं आहे. निश्चितच हवं ते घडतंय आणि ज्या वेळेस हवं ते घडतंय त्यावेळेस आत्मविश्वास आणि आत्मबल हे खूप महत्त्वाचं असतं. प्रथम फलंदाजी करत असताना आपण समोरच्या टीम समोर किती धावांचं टार्गेट ठेवण्याचा एक कानमंत्र द्याल? आम्ही 40पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करू, कारण की आपल्या परिसरातील एक दादा संघ आहे कासने संघ, तर चांगला खेळ होईल त्यांच्याशी. यस, समोरच्या योद्ध्याला तुम्ही जेवढी चांगली दाद द्याल तेवढं तुमचं आत्मबल, आत्ममनोबल वाढत असतं. कारण एखाद्याला कमजोर समजणं हे आपली एक गर्वाची भाषा असते, परंतु तुमचं अतिशय नम्रपणे व्यक्त होण्याचं हे मत आहे, हे आम्हाला खूप आवडलेलं आहे. तुमची टीम जी आहे ती एक दिलाने, एक मनाने आणि एक
तालाने खेळत असते. हे नेहमी आपण कुठेही पाहत असतो. त्याच्यामुळे तुमची टीम जी आहे ती सक्सेसफुलच्या वाटेवरती आहे. आता आपण 2-3 खेळाडूसुद्धा भरणा केलेला आहे. तर त्यांच्यापासून काय अपेक्षा? हां, चांगलं खेळले काल. बॅटिंग नाही भेटली, पण फिल्डिंग चांगली झाली आणि दुसरा एक प्लेयर आहे ते आलेत आता, पण खेळतात. चांगलं चाललंय. निश्चितच आपण या स्पर्धेबद्दल आपलं वैयक्तिक मत काय असेल? स्पर्धा खूप छान आहे. जसे नानादादा बोलले की ग्राउंड खूप छान आहे. खरंच गावकऱ्यांना धन्यवाद देतो. खूप चांगलं ग्राउंड बनवलं आहे. याच्या आधी थोडंसं आउटफील्ड खराब होती, पण यावर्षी अगदी म्हणजे काय बोलतात सुपर, एकदम सुपर ग्राउंड आहे. थँक्यू. तुम्हालाही या सामन्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून अशी न्यूज आहे की नाणेफेकीचा जो कॉल आहे ते अमर स्पोर्ट कासने संघाच्या बाजून लागलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. 35 धावांचं माफक आव्हान आहे. तर पाहूया हे कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल. एका बाजूला एक बलकट गोलंदाजीचा भरणा म्हणजेच बंदरामारुती काल्हेर, या काल्हेर संघाला 35 धावा रोखायच्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला सकाळी जो एक सामना झाला त्याच्यामध्ये आत्मविश्वासाची फलंदाजी, या मॅचमध्ये खूप काहीतरी ट्विस्ट आणून रंगत प्राप्त होईल. पहिल्या चेंडूवरती इथं बिगिट करण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र दोघांमधील तालमेल पाहायला मिळालं नाही आहे. न काय घडते पाहूया मैदानाच्या आतमध्ये. आणि इथं मात्र आपण पाहू शकता पंचांच्या माध्यमातून थर्ड अंपायर दिलेला आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. तिसरे पंच प्रेक्षक असतील किंवा खेळाडू असतील तर प्लीज आपण पडद्याच्या मागे उभं राहायचं आहे. पडद्याच्या आतमध्ये प्लीज राहायचं नाही, सहकार्य करायचं आहे. निश्चित तिसऱ्या पंचांची मांग केलेली आहे. पाहूया. निश्चितच इथं मात्र आपण पाहिलं तर थर्ड अंपायरचा इशारा नॉट आऊटचा आलेला आहे. पंचाने चेक केलेला आहे. इथं मात्र नॉट आऊट दिलेला आहे. निश्चित दोन्ही संघाच्या 12 खेळाडू इथं उपस्थित आहेत. जे काय आहे ते पूर्णपणे चेक करून तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवलेला आहे. लेगबायच्या स्वरूपाने ही धाव आपल्याला पाहायला मिळाली. 35 धावांचं आव्हान आहे. निश्चित नेहमी आपण जर पाहिलं तर झुंजारू वृत्ती आणि चिकाटीचं क्रिकेट काल्हेर संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूपासून ते आपल्याला पाहायला इथं मिळतंय. संतोष गोलंदाजी मार्कवरती आहे. थोडासा वेळ कमी खर्च करून खेळायला सुरुवात करायची आहे. यावेळेस उडवलाय. पाहूया काय घडतंय. यस, लांबी कमी उंची जास्त, फलंदाज बाद होईल झेलच्या स्वरूपात.
विजय स्पोर्ट खानपे आपण पडद्यामागे जायचं आहे प्लीज. निश्चितच आपण पाहतोय जी जिद्द आणि चिकाटी मगाशी आपण उल्लेख केला होता त्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ज्यावेळेस आपला लोएस्ट स्कोअर सामना असतो ना त्यावेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये दुविधा असते की मारून खेळायचं की खालून खेळायचं, आणि डबल माइंडमध्ये कुठले केलेलं काम एक फसत असतं. अशी परिस्थिती अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खास करून गावदेवी वडगर संघाकडून थोडंसं डोकं शांत ठेवून क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. शीतल त्याला खूप महत्त्व आहे. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस स्लोअरचा मारा इनफिल्डच्या वरतून खेळून काढलेला आहे. इथं मात्र आपण जर पाहिलं तर समोर ठेवला होता चेंडूला, पूर्णपणे वेल दिलं होतं आणि भरपूर वेल मिळाली. बॅकफुटवरती जाऊन पंच केला आणि चेंडूला सीमारेषे बाहेर धाडलं चौकारासाठी. निश्चितच आपण पाहिले तर चौकार येतोय. यावेळेस क्या बात आहे, अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. जसा चेंडू आला तशी दिशा दिली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हडभर पाहायला मिळतंय, गडभर पाहायला मिळतंय. आणि मी तर म्हणेन कुठेतरी कालेर संघाच्या माध्यमातून थोडंसं लेजी क्रिकेट पाहायला मिळालं. परिणाम स्वरूप एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये परिवर्तन होतंय. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या जर पाहिली तर 7 या अंकावरती जाऊन पोहोचते. बॉडी चेकअपसाठी आपण डॉक्टर बोलवले त्यांच्याकडनं समजून घे, मग ते आपल्या माध्यमातून चाचणीसाठी यस, अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर एक चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू गॅपमध्ये भिडकावून दिलेला आहे. चेंडू हा थांबत नाहीये, जातो सीमा पार, येईल चौकार. निश्चितच या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आपण जर पाहिली तर पुढे सरकते. धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचते. 35 धावांचं लक्ष असताना इथं मात्र मी तर म्हणेन पहिल्या ओव्हरमध्ये पूर्णपणे नाट्यमय क्रिकेट पाहायला मिळालं. पहिल्या 2 चेंडूवरती कुठेतरी कालेर संघ हॅवी होता. त्यानंतर आपण पाहिल्या 2 बाउंड्रीज आल्या आणि जे दबाव होतं, जे प्रेशर होतं ते कुठेतरी हलकं झालं आणि इथनं मात्र खेळण्यासाठी खूप आत्मविश्वास वाढेल. यावेळेस अजून एक फटका गॅप मध्ये, चेंडू थांबणार नाही, जाल सीमा पार, येईल दणदणीत चौकार.
निश्चितच आपण पाहतोय पहिल्याच चेंडूवरती बिग हिट चौकार पाहायला मिळाला. क्या बात आहे, खूप चांगला फटका सजवला होता. कुठल्याही फिल्डरला अवसर दिला नाहीये आणि अशा रीतीने चेंडू सीमा पार. इथं मात्र आपण जर पाहिलं तर वाईटचा इशारा केला जातोय. अवंतर धावेचा भरणा एक धाव अर्जित केली जाते. 16 या अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचते. यावेळेस इथं मात्र दांडी गोल. क्या बात आहे, फलंदाज बाद होतोय बोलच्या स्वरूपात. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाने सोडून दिला होता की हा लेगस्टम्पवर आहे, वाईट होऊ शकतोय, परंतु चेंडू आपण जर पाहिला तर त्रिपला वरती आदलला गेला आणि फलंदाज बाद झाला. यास या ठिकाणी आगमन होते सन्माननीय क्रिकेट मंडळाचे सहसचिव मान्य श्री नितीनजी गवली साहेबांचं. आपण त्यांना इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. वडगर संघाचा 12 खेळाडू कृपया पाठवून द्यायचा आहे. न्यू मिलन पायगाव संघाचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर चला घाई करा. यावेळेस इथं मात्र आपण पाहिली तर बॅटची कडा, फलंदाज बाद होईल कटआउटच्या स्वरूपात. निश्चितच आपण पाहतोय की या ओव्हरमध्ये मिथुन याने काहीतरी करामत दाखवत असताना चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित केली. पहिल्या चेंडूचा विचार केला तर चौकार लागला होता. त्यानंतर अवंतर धावेचा भरणा पाहायला मिळाला, व्हाईट बॉल पाहायला मिळाला. तदनंतर मात्र बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद केलेले आहेत. म्हणजे आता मात्र हॅट्रिक वरती आहेत आणि विकेट हॅट्रिकसाठी नानाजी गोंदली साहेब यांच्या माध्यमातून एक टी शर्ट देण्यात येणार आहे. तर पाहूया या टी शर्टचा मानकरी मिथुन होतो का, कारण हा चेंडू जो आहे तो हॅट्रिक बॉल आहे. या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. बचात्मक खेळ आपल्याला पाहायला मिळाले. एक धाव कंप्लीट केली, हडबड गडबड पाहायला मिळते आणि एकच धाव एका धावेने स्कोरकार्डमध्ये बदल पाहायला मिळतो. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 17 या अंकावरती 35 धावांचं आव्हान आहे आणि दुसरं ओव्हर चालू आहे. 17 धावा धावफलकावरती, अजूनही 18 धावांची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण पाहता. या वेळेस आपण पाहू शकता खूप चांगला फटका सजवलेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याच्यावरती आणि आर्विन यांच्या हातातून चेंडू सुटणं म्हणजे मुश्किल आहे. जसं घारेची निशाणी तसं आर्विनची क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धाव्याने पुढे सरकते. धावसंख्या 18 या अंकावरती. दुसरं ओव्हर जे आहे ते खूप चांगलं आतापर्यंत चाललेलं आहे. यावेळेस इथं मात्र चेंडूला गॅप मध्ये ढकललेला आहे आणि यस, नो डाऊट चेंडू सीमा पार, येईल चौकार.
यस, आपण पाहिलं तर या चेंडूवरती येतोय चौकार. धावसंख्येला मिळतोय आकार. धावसंख्या जर पाहिली तर 22 या अंकावरती, म्हणजेच येणारे आता हॅलो हॅलो, धावसंख्या जर पाहिली तर 22 या अंकावरती आहे. अजून विजयाचं समीकरण 13 धावांचं आहे. 12 चेंडू 13 धावांची गरज आहे. एक जादूभरी गोलंदाजी, एक कंजूसभरी गोलंदाजी करावी लागेल राजन डियास, कारण इथनं समजेल की शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावांचं टार्गेट शेष राहील. आता मात्र 13 धावांची गरज आहे विजयाच्या समीकरणासाठी. हे समीकरण बिघडवण्याचं घडवण्याचं काम आता मात्र हॅलो हॅलो, गोलंदाज तयार होत आहे. यावेळेस पाहिलं तर तेच तर्रार जागतिरावचा आदेश देत असताना पाहायला मिळते. राजन डी यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूची फेकी निर्धावच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली धावपालिकावरती स्थिर आहे 22 या अंकावरती. अजूनही आपण जर विचार केला विजयाचं समीकरण 11 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. जिद्द चिकाटी ही क्रिकेटची खरी ओळख आहे आणि ते दर्शवत असताना पाहायला मिळते. बंदरावरती काल्हेर अजूनही सामना सोडलेला नाही आहे, कारण अजूनही कोणी जिंकलेला नाही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही आहे तोपर्यंत आशा सोडायची नसतात. यावेळेस मात्र उडवलाय, काय करता पाहूया. यस, इज गॉन. फलंदाज बाद होईल झेलच्या स्वरूपात. अध्यक्ष संस्था उपाध्यक्षांना भिवंडी 40 प्लसच्या माध्यमातून फ्री कॅम्प एक नवीन काहीतरी याच्यावर तुम्ही काय मग त्यांना आपण त्यांना काय इंस्ट्रक्शन द्यायचं असेल ते देतील, मग त्यांना माहिती देऊ आपण. पहिले हे करून घ्या बाबा असं असं तर हे झाल्यावरती इंटरव्हल देऊ दे. 4 ओव्हर झाले का? किती ओव्हर झाले? ओव्हर झाल्यावर तिसरी ओव्हर झाली. निश्चितच आपण पाहतोय की इथं मात्र फलंदाज बाद होते. कुठेतरी मॅचमध्ये घुसण्याचा शिरकाव करण्याचा प्रयत्न भद्रा मारतोय काल्हेर हा संघ करत आहे. राजन डी मात्र आपला फॉर्म दाखवत असताना पाहायला मिळते. आता मात्र 10 चेंडू आणि विजयाचं समीकरण 13 धावांचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने स्क्वेअर अंपायरच्या रिजन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतो. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी जोपर्यंत होईल तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. एक एक धाव वाचवणं गरजेचं आहे. अशा ठिकाणी आपण जर पाहिलं तर धावसंख्या जेव्हा आपल्याकडे कमी असते त्यावेळेस क्षेत्ररक्षणाची मोठी जिम्मेदारी असते आणि ती इथं मात्र दर्शवत असताना पाहायला मिळते. 2 धाव्याने धावसंख्या 24 या अंकावरती जाऊन पोहोचते. 9 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. आता मात्र धावा किती झाल्या याला महत्त्व नाही, तर किती धावा बनवायच्या आहेत याला खूप महत्त्व आहे. 9 चेंडू 11 धावांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. राजन यावेळेस उडवलाय. मिस टाइम आहे, परंतु नॉमॅन्स लँडमध्ये एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केला जातोय. एक धाव घेतली जाते. निश्चित आता इथनं मात्र जर विचार केला ना तर गावदेवी वडगर संघाने एकेरी दुहेरी धावसंख्या जरी घेतली तर मॅचची पकड जी आहे ती पकड मजबूत राहील.
परंतु इथनं जेवढ्या अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिले जातील, जेवढे विकेट काढले जातील, तेवढं मात्र बंदरामारुती काल्हेर संघासाठी आसान परिस्थिती होईल. कारण या उर्वरित 2 चेंडूंमध्ये एकेरी 2 धावसंख्या जरी खर्च केली तर शेवटच्या ओव्हरमध्ये ही मॅच एकदम टप रंगतदार पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाही आहे. या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका जर लागला गेला तर सामन्याचं चित्र पलटून जाईल, परंतु त्याला फलंदाजांना बांधून ठेवलं तर त्याचं चित्र काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे, काय घडेल सांगता येत नाही आहे, परंतु अजूनही सामना बलकट आहे, मजबूत आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलं आणि एक धाव घेताना पाहायला मिळाली. माहिती आहे की एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनतंय, तर जास्त प्रेशर घेऊन कशाला खेळायचं. तर पाहूया, एक धाव कंप्लीट केली जाते, धावसंख्या 26 या अंकावरती जाऊन पोहोचते. नऊ धावांची अजून गरज आहे. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. आतापर्यंत गुड अँड वेल षटक राजन डी यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आता या चेंडूमध्ये सर्व काही दडलेलं आहे. इथे जर मोठा फटका आला तर निश्चितच मित्र म्हणेन सुटकेचा श्वास सोडेल गावदेव वडगर. आणि इथं जर एखादा विकेट किंवा एकेरी दुहेरी जर धावसंख्या आली तर मॅचमध्ये बनून राहील बंदरामारुती काल्हेर. दोघांची स्थिती दयनीय आहे, प्रेशरमय आहे आणि धडधड वाढवणारी आहे. वेळ कमी खर्च करायचा आहे बंदरामारुती काल्हेर आणि खेळायला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. जेवढा विचार कराल तुम्ही वेळ द्याल फलंदाजाला, तेवढ्या मजबूत स्थितीमध्ये काम होईल. 7 चेंडू 9 धावांची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा आहे आणि इथं मात्र चेंडूला टर्न केलेला आहे. क्या बात आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक धाव खर्च केली. अतिशय चालाक आणि हुशार क्षेत्ररक्षणामध्ये ओळखला जाणारा अरविंद यांची फिल्डिंग तुम्ही पाहिली. किती चपलतेने चेंडू घेतला आणि त्याच क्विकने त्याला फेकून दिला. निश्चितच आपण पाहतोय की आपल्याकडे या मंडळाच्या माध्यमातून एक अनोखा कॅम्प, जिथे श्री समर्थ कृपा वेलनेस सेंटर की जे आरोग्याची मोफत शिबिर लावण्यात आलेलं आहे. म्हणजे आपल्या 40+ जेवढे खेळाडू असतील त्या खेळाडूंना कुठल्या प्रकारचा रोग असेल तिथं तपासलं जाईल पूर्णपणे फ्री. म्हणजे ज्यामध्ये वजन कमी, उंची, मोठा वाईट वय, आपला BM म्हणजे वय व उंचीनुसार योग्य वजन किती असावं आणि किती कमी जास्त असावं, त्याचप्रमाणे शरीरावर व सर्व अवयवांवरील चरबी आणि मसलचं प्रमाण योग्य ठेवण्याबाबत या सर्व गोष्टी इथं तपासल्या जातील. मग तुमची चमडी रोग असेल, पेट मोठा असेल, मांसपेशीचा असेल, कुलर शरीर असेल, शरीरातील वायू असेल, पंचतंत्र असेल, अशा अनेक बिमाऱ्या आपल्याला लागल्या जातात ज्यावेळेस आपण 50 किंवा 45 क्रॉस करतोय. आणि या सर्व गोष्टी लक्षात घेता या मंडळाच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर श्री समर्थ कृपा वेलनेस सेंटर यांच्या माध्यमातून फ्री कॅम्प आहे. तर सर्व क्रिकेट खेळाडूंना विनंती आहे की हा जो कॅम्प आहे तो पूर्णपणे मोफत आहे, फ्री बॉडी फॅट चेकअप आहे. तर सर्वांनी या संधीचा लाभ घ्यायचा आहे आणि आपली जी सदस्यता आहे ती या कमिटीमध्ये नोंदवायची आहे. कॅमेरामॅन स्टेज कव्हर करायचा आहे. आपण पाहू शकता फ्री बॉडी चेकअप. वजन वाढलंय, आता वजन आणि पोट कमी केले तरच समाजातील वजन वाढेल. वाढवलेलं वजन म्हणजे टाइम बॉम्ब फुटायच्या आधी निकामी करणे, हुशारीचं लक्षण आहे. म्हणून तर आपण पाहतोय की एक तर आपण हा खेळ खेळतोय आपले शरीरश्रेष्ठ राखण्यासाठी, आणि त्या खेळताना शरीरश्रेष्ठामध्ये काय जर विपरीत काय घडतंय तर त्याच्यासाठी आपण जर पाहिलं तर श्री समर्थ कृपा वेलनेस सेंटर यांच्या माध्यमातून फ्री चेकअप कॅम्प इथं आपल्याला पाहायला मिळते. वलुया खेळाकडे अजून आपण पाहतोय या ओव्हरमध्ये स्कोरर सांगतील किती धावांची गरज आहे. 8 धावांची गरज आहे. 6 चेंडून 8 धावा. बघा सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. एका बाजूला असं वाटत होतं की वडगर संघ सहजरित्या हा पल्ला पार करेल, परंतु बंदरामारुती काल्हेर हा सामना सोडायला तयार नाही आहे. जिद्दीने, चिकाटीने, मेहनतीने, संघर्षाने मैदान गाजवत ठेवलेलं आहे. पाहूया अंतिम ओव्हरमध्ये कशा प्रकारे खेळ होतोय. विनय स्वतः संघनायक येतोय. कारण आपण जर पाहिलं तर मॅचमध्ये पकड, आता मात्र सर्व सूत्र आपल्या हाती घेत असताना गोलंदाज सरसावता फुलटाच डिलिव्हरी होती, परंतु आपण पाहिलं तर कमजोर फटका इथं लागलेला आहे आणि नो मॅच लँडमध्ये पडलेला आहे. 2 धावा कंप्लीट केले गेले आहेत. यस, आपण जर पाहिलं ना तर
फुल टॉस डिलिव्हरी होती. बिग हिट घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता, तो प्रयत्न जरूर केला होता, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये होत असं आलं नाही. 2 धावा जमा केले गेल्या. आता मात्र येणारे 5 चेंडू आणि विजयाचं समीकरण 6 धावांचं. 5-6 हे समीकरण आहे. क्या बात आहे. मॅच मध्ये ट्विस्ट रंगत वाढत चाललेली आहे. प्रत्येक चेंडू मागे धडधड 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 पाहायला मिळते. या वेळेस सोडून दिलाय चेंडूला आणि अवांतर धावेचा भरणा. मी तर म्हणेन चेंडू खूप चांगल्या रीतीने हाताळला होता, परंतु पाहिलं तर डावेष्टी जर किंचित जरी सोडून गेला तरी पंचांच्या मनात कुठल्या प्रकारची द्विधा येत नाही. फाईट बॉलचा इशारा केला जातो आणि ते चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. आपण जर पाहिलं तर फ्रंट फूटवर खेळण्याचा प्रयत्न फलंदाज संदीप याने केला होता, त्या कारणास्तव आपण पाहिलं मागील चेंडू जो अवांतर झाला गेला. यावेळेस आपण पाहिलं तर जागा बनवलेली आहे. यावेळेस हलक्या हाताने खेळून गेला. अतिशय हुशारीचं क्रिकेट मी तर म्हणेन, अतिशय हुशारीचं क्रिकेट. आणि तिथं मात्र खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. 2 धावा इथं कंप्लीट केल्या जातं. आता मात्र सामन्यापासून खूप दूर जाताना पाहायला मिळतंय 15 मूर्ती काल्हेर संघ. धावसंख्या जर पाहिली धाव कपवरती तर 32 धावा. 3 धावांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 चेंडू 3 धावा. चला वेल कमी खर्च करायचा आहे. 4 चेंडून 3 धावा. आता मात्र समीकरण सोपं झालेलं आहे आणि अतिशय हुशारीने क्रिकेट वडगर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. क्रिकेटचा मूलसूत्र आहे शांतपणा, शीतलता. असं म्हटलं जाते की पाण्याला चालणीमध्ये साठवून ठेवता येत नाही आहे, परंतु बर्फाला चालणीमध्ये साठवून ठेवता येते, कारण बर्फ हा शीत असतो आणि शीत डोक्याने मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट पाहायला मिळतंय. संदीप यांच्या माध्यमातून गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस पुन्हा एकदा पाहू शकता आपण या चेंडूला दिशा दिलेली आहे. चेंडू थांबत नाहीये. अशा रीतीने एक दणदणीत विजय संपादन करतोय. एक बलाढ्य संघासमोर आपलं कर्मकुशलता अर्पण करून या विजयाचा शिल्पकार ठरतोय गावदेवी वडगर. हार्ड लक, टफ लक, बंद्रामर्दी कालेर. यस, या मॅचचा शिल्पकार नो डाऊट ज्याने गोलंदाजी खूप चांगली केली, फलंदाजी खूप चांगली केली, संदीप भगत. आपण यायचं आहे आणि आपल्या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. चांगलं प्रयोजन, नियोजन आणि एक आगली वेगळी संकल्पना घेऊन येते भिवंडी ग्रामीण 40+ मंडळाच्या माध्यमातून फ्री बॉडी चेकअपचं कॅम्प आपल्याला पाहायला मिळते. खास करून श्री समर्थ कृपा अँड पूनम वेलनेस सेंटर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, जे 40+